श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, देवादिदेव महादेव यांचे खूप छान असे पंडित मिश्राजी महाराजांनी उपाय आणि तोडगे सांगितले आहेत. ते आपल्याला मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. कितीही मोठं संकट असो, आपली कितीही मोठी इच्छाशक्ती असो किंवा कितीही आपल्या पाठीमागं क्लेश चालू झालेला असो, तर आपल्याला हे उपाय केल्याने आपल्या घरात सुख शांती समाधान, आपल्याला देवादिदेव महादेवाची मनोभावे पूजा करायची आहे. तर पहिला उपाय, जे बेलपत्र असतं, बेलपत्राच्या पाठीमागे दंडी असते म्हणजे जो देठ असतो, तो देठ तोडून देवादिदेव महादेवाला 108 लाल चंदन असो पिवळं चंदन असो त्यात बुडवून 108 टिकले लावायचे आहेत. म्हणजेच आपण ज्यावेळेस बिन म्हणतात तेच आपल्याला 108 वेळा शिवलिंगावरती अशोक सुंदराच्या ठिकाणापासून जलाधारीपर्यंत असे आपल्याला गोलाकार शिवलिंगावरती 108 बिंदी लावायचे आहेत, टिकले लावायचे आहेत. तर या उपायाने आपल्या घरात जो काही क्लेश आहे तो दूर होऊन ज्या आपल्या मनोभावे इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तर उपाय दुसरा, आपल्या शेतात उत्पन्न निघत नसेल, फळ मिळत नसेल, तर आपल्याला देवादिदेव महादेवाला कुठल्याही दिवशी 108 अखंड 108 तांदूळ आणि लाल चंदन 108 तांदूळ देवादिदेव महादेवाला अर्पण करायचे आहेत. पण आपल्याला ओम नमः शिवाय, स्त्रियांनी नमः शिवाय ओम हा जाप करायचा आहे आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे. तर स्त्रियांनी कधीही ओम नमः शिवाय जाप न करता नमः शिवाय ओम असा जाप करायचा आहे आणि 108 जो तांदूळ घेऊन गेला आहे तो तांदूळ अर्पण करायचा आहे. तर उपाय तिसरा, आपली मुलं अभ्यास करत नाही, चिडचिड करतात, अभ्यासाला बसवलं की आपल्याला उलट बोलतात, आपण जे बोलतो ते आपल्याला तसेच माघारी बोलतात. तर त्याच्यासाठी खूप छान असा प्रभावशाली उपाय आहे. जे मोहरी असते, मोहरीच्या झाडाला पिवळे फुले लागतात, ती पिवळी फुले आपल्याला 31 पिवळी फुले घ्यायची आहेत, 31 बेलपत्र घ्यायचे आहेत आणि 1 लोटा जल, हे असं 31 फुले 31 बेलपत्र आणि 1 लोटा जल देवादिदेव महादेवाच्या मंदिरात 31 फुले आणि 31 बेलपत्र मनोभावे अर्पण करायचे आहे. अगोदर आपल्याला 1 लोटा जल मनोभावे अर्पण करून 31 मोहरीची फुले आणि 31 बेलपत्र अर्पण करायचे आहे. तर जो काही तुमचा मुलगा हट्टीपणा करतो, अभ्यासाला बसवलं की खेळायला जातो, तर स्वतःहून अभ्यासाला बसायला चालू करेल. तुम्ही अनुभव घ्या. पण हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करायचा आहे. उपाय चौथा, तर हा आपल्याला अष्टमी दिवशी किंवा प्रदोष दिवशी, या दिवशी नाही जमल, महिन्यातल्या प्रत्येक महिन्यात अष्टमी आणि प्रदोष येतो, पण ह्या दिवशी आपल्याला वेळ मिळेपर्यंत आपल्याला प्रत्येक सोमवारी हा उपाय 7 सोमवार केला तरीही चालतो. तर ज्याला मणक्याचा त्रास आहे, मणक्याची गादी सरकली आहे किंवा कुठलाही हाडाचा त्रास आहे, तर त्यांनी हरभरा डाळी 14 हरभरा डाळी आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत. ज्याला त्रास आहे त्याच्यावरून आपल्याला घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने 14 वेळा उतरवून देवादिदेव महादेवाच्या मंदिरात त्या डाळी ठेवून द्यायच्या आहेत. पण मनोभावे आणि विश्वासाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करत किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत त्या 14 डाळी आपण घेऊन गेलेल्या देवादिदेव महादेवाच्या अशोक सुंदरीच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. तर जो काही तुम्हाला त्रास होतो, तर 21 दिवसाच्या आत म्हणजे 14 दिवसाच्या आत तुम्हाला जो काही त्रास आहे तो त्रास तुमचा कमी व्हायला चालू होईल. तुम्ही अनुभव घ्या. तसेच तुमची मुलं अभ्यासाला बसवलं की मोबाईल बघतात किंवा TV बघतात, तर आपल्याला खूप छान असा प्रभावशाली उपाय बघायचा आहे. तर काय करायचं आहे, सोमवारच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही वड असतो, खूप मोठा वड, आपल्याला छोटा वड नाही पण मोठा वड, त्याला पारंब्या असतील, अशा वडाच्या खाली आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे. जो मुलगा आपल्याला अभ्यास करत नाही किंवा मोबाईल बघतो सारखा, अभ्यासाला बसवलं की ऐकत नाही, तर त्याच्यासाठी वडाच्या झाडाखाली शिवलिंग बनवायचं आहे. आणि शिवलिंग बनवल्यानंतर त्याला पंचामृत, 1 लोटा जल, 1 बेलपत्र, 1 पांढरं फूल आणि तुपाचा दिवा लावायचा आहे.
हे तुम्हाला मनोभावे करायचं आहे. तर बघा, तुमचा मुलगा स्वतःहून अभ्यासाला बसायला चालू करेल. मोबाईल बघणार नाही, टी व्ही बघणार नाही, तर स्वतःहून तो अभ्यासाला बसायला चालू करेल. तर हा तुम्हाला मनोभावे उपाय करायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्हाला आत्ताच सबस्क्राईब करायचे आहे. तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. धन्यवाद.